हॅलो नमस्कार मैत्रिणी, रेडीमेड जर अशा पद्धतीने गळा दिला असेल तर कशा पद्धतीने तयार करायचा आणि या गळ्याची रुंदी सुद्धा कशा पद्धतीने कमी करायची बघा। आता इथे घेतलेला हा साडीवरचा ब्लाऊज आहे। या ब्लाऊजची गळा रुंदी आहे भरपूर आहे आणि असा जर शिवत असाल तर तुम्ही गळा जास्त असल्यामुळे शोल्डर सुद्धा उतरू शकता। तर काय करायचं, अगोदर तुम्हाला गळा रुंदी किती पाहिजे त्यानुसार घ्यायचं। ते मला 2.5 इंच गळा रुंदी पाहिजे आणि जो आहे तो गळा रुंदी आहे ती 3.25 इंच आहे। त्यासाठी मग मी एक्स्ट्रा होत आहे तिथं सिलाई मारून घेत आहे क्रॉस मध्ये। आता इथे मेन ब्लाउज पीसच्या वरच्या साईडला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। अगोदर दोन्ही भाग एकत्र करून जॉईन करून घ्यायचे, म्हणजे गळा जोडते वेळी काय होते, एकत्र केल्यामुळे हलू शकत नाहीत, व्यवस्थित हा गळा तयार होतो। गळ्याच्या साईडला पूर्ण राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आणि कमरेच्या साईडला सुद्धा मी इथं शिलाई मारून घेत आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घेऊ शकता। आता इथं डिझाईनचा ब्लाऊज असल्यामुळे मी याच पद्धतीने तयार करत आहे। आता याला डिझाईन आहे ती खूप मोठी आहे, पाठीमागचे टक सुद्धा कसे घालायचे बघा आणि ते डिझाईन सोडून घालायचे। आता हा भाग मी कट करून घेतलेला आहे, छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि परतून घ्यायचा। हा भाग परतून घेतल्यानंतर थोडीशी इस्त्री करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित भागे बसले जातात। आणि त्याच्यावरती एक टॉप सिलाई मारून घेतलेला आहे। अशा पद्धतीने भाग तयार झालेला आहे आणि पाठीमागचे जे टक्स आहे ते मी डिझाईन सोडून थोडंसं साईडला करून घातलेले आहेत डिझाईनमुळे। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा।